पाहूयात पुढची बातमी। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे। 31 मार्च पासून कल्पना खरात फरार आहे। अटकपूर्व जामिनासाठी वकिलांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे। राहाता न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। अटकपूर्व जामीन देऊ नये अशी कोर्टाला पोलिसांनी विनंती केलेली आहे। पोलिसांनी जामीन का देऊ नये यासाठी कोर्टामध्ये 17 मुद्दे सादर केलेले आहेत। कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मिळणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत जोडले आहेत। योगेश, आपण पाहतोय आज कल्पना खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी होतीये। कल्पना खरातला जामीन मिळणार का, अटकपूर्व जामीन मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। खरे कल्पना खरात गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता। आणि आत्ता जर आपण बघितलं तर अशोक खरात आणि खरात यांच्या कुटुंबियांच्या नावाने जे काही व्यवहार लाखोंचे कोट्यावधींचे झालेले आहेत ते खरंच संशयास्पद असे आहेत। कारण उत्पन्न कमी आणि कोट्यावधींचे व्यवहार, हे कोट्यावधींचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बघायला मिळाले आहेत। आणि जर आपण बघितलं तर दीपक लोंढे हा त्याचा प्रमुख सूत्रधार हा स्थानिक लेवलला होता। सिन्नरमध्ये राहणारा हा व्यक्ती केसरकरांच्या पण संपर्कात आला आणि केसरकर यांचा स्वतःला स्वयंघोषित PA म्हणून पण वावरू लागला। शिक्षण विभागाची अनेक कामं त्यांनी केलेली होती आणि इतकंच नाही तर खराच्या अनेक गुंतवणुकी ज्या आहेत त्या आपल्याला दीपक लोंढेच्या नावावर पाहायला मिळतात। अनेक वाहनं जी आहेत ती पण वाहनं दीपक लोंढेच्या नावावर पाहायला मिळतात। त्यामुळे दीपक लोंढे हा एक महत्त्वाचा खरातचा साथीदार होता हे स्पष्ट होतं आहे। आणि त्यामुळे आता नगर ग्रामीण पोलिसांच्या म्हणजे आपण म्हणूया अहिलानगर ग्रामीण पोलिसांच्या तपासामध्ये आणि त्याचबरोबर ईडीच्या तपासामध्ये दीपक लोंढे हा रडारवर आलेला आहे। आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण चौकशीमध्ये आता खरात कुटुंबियांसोबत दीपक लोंढे पण रडारवर असणार आहे। कल्पना खरातला आज जर अटकपूर्व जामीन मिळाला नाही तर तिलासुद्धा अटक होऊ शकते आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होण्यास मदत होऊ शकते। निश्चितच त्यामुळे कोर्टाच्या आजच्या या सुनावणीकडे, निकालाकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।